सुलभाताई, सन्माननीय सदस्य. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मला पॉइंट ऑफ इन्पेन्शन याच्यावर बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल. काही दिवसापूर्वी आशेलेपाडा इथे अचानक संपूर्ण शहर हादरले. अशी घटना घडणे, हल्लेखोरांची एक टोळी चाकू, चापर, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्र घेऊन आशेलेपाडा परिसरात धुमसूम घालून त्या रस्त्यावर चालणारे सामान्य नागरिक, महिला, लहान मुले, गाड्या, दुकाने जे दिसेल त्यावर बेशूट हल्ला करणे, रस्त्यावर काही अवघ्या मिनिटात रक्ताचे डाग, किंचलणारे जखमी आणि धडपडणारे लोक असे अदृश्य असणे अचानक घडलेल्या हिंसक कृतीमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले. टोळक्यांचे थेट रस्त्यावर चालणाऱ्या दुकानांवर हल्ला करून त्यांना अनेक जखमी केले व 25-30 गाड्यांची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात मालदोस्तीचे नुकसान करणे, 4 चाकी रिक्षा, दुचाकी फोडल्या. या हल्ल्यात 6 जण जखमी होऊन दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण. सदर घटनेची गांभीर्याने चौकशी करावी. आवश्यकता याकडे शासनाने होत असलेल्या दुर्लक्षित टोळ्या तत्काळ अटक करण्यासाठी. आणि कालही माझ्या कोळशेवाडी तसेच विजयनगरमध्ये तोडफोड झाली आणि हे नशा करणारी जी मुलं असतात त्यांना अटक करतात आणि लगेच सोडून देतात, परत तेच कृत्य करतात. तर अशा या मुलांवर किंवा नशे करणारे जे टोळे आहेत त्यांच्यावर काहीतरी कारवाई व्हावी अशी मी सरकारला विनंती करते. धन्यवाद अध्यक्ष महोदय.